सत्यसम्राट अण्णाभाऊ साठेंचा, वीर लहुजी वस्तादांचा, क्रांतीसम्राट डॉक्टर बाबासाहेब गोखलेंचा। सर्व देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी एकत्रित खंडपीठानं निर्णय दिला आहे की अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्याचं राज्यांना अधिकार दिलेला आहे। त्यामध्ये सर्वप्रथम हरियाणा राज्यानं उपवर्गीकरण, त्यानंतर तेलंगणा, कर्नाटक, आंध्रा या सरकारनं केले। परंतु पुरोगामी फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये आम्हाला आंदोलन, मोर्चे, उपोषण, लोटांगण आणि वेळ प्रसंगी आमच्या तरुणाचे जीव जात आहे ते आरक्षण उपवर्गीकरणासाठी। हे उपवर्गीकरण लवकरात लवकर लागू होण्यासाठी मातंग समाज, तत्सम, बुरुड समाज, भंगी समाज, वाल्मिकी समाज, सुदर्शन समाज, मेहतर समाज, चर्मकार समाज या जाती समूहाचा हा प्रचंड मोठा लढा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये व्यापक पद्धतीने झालेला आहे। हा लढा अंतिम टप्प्यात आला असताना आमचे जे भाऊ आंबेडकरी चळवळीचे म्हणत होतो, आम्ही मोठा भाऊ म्हणून बौद्ध समाजाला म्हणत होतो, पण आता कुठेतरी आम्हाला की त्यांच्या जे पोटात आहे ते ओटात येत आहे। आमच्या नेत्यांना ते अश्लील भाषेत, अनेक आक्षेपार्ह भाषेत टार्गेट केल्या जात आहेत। जे बाबासाहेबांना संविधानाला अभिप्रेत असलेला समाज, समतावादी असलेला समाज, निर्मितीसाठी हा भारतीय संविधान निर्मिती केलेला आहे, पण त्या समाज जे रक्षण करते वारसदार म्हणून असतील, पण त्यांनी आम्हाला टीकेचे धनी न बनवता आमचा लढा हा सरकारशी आहे, त्यांचा लढा ही सरकारशी व्हावी। विनाकारण मातंग समाजाच्या सोशल मीडियावर कार्यकर्त्यांना, आमदारांना, संघटनेच्या नेत्यांना तुम्ही जर बघितलं, आपल्याला आया बहिणी आहेत, आपल्याला माया बहिणी अशा पद्धतीचे असलेली भाषेत टीका करत आहेत। हे टीका का करत आहेत की त्यांना आरक्षण उपवर्गीकरणाची चळवळ मुद्दामून षड्यंत्र, कटकारस्थान हाणून पाडून हा कुठेतरी विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आंबेडकरवादी समाजघोषित नेत्याकडून होत आहे। याचं महाराष्ट्रामध्ये अख्ख्या मी आता ग्राउंड लेवलला काम आहे। माझ्या 17 केसेस आहेत आरक्षण उपवर्गीकरणासाठी। विधान भवनात आम्ही घुसलो, नांदेडला मोर्चा केलो, इथं आझादमधला मोर्चा केलो, परंतु याचं लोन गावागावामध्ये मांग समाज आणि महार समाजामध्ये प्रचंड मोठं टोकदार आणि तेढ निर्माण झालेलं आहे। केव्हाही कुठेही याचा उद्रेक, भांडण, तंटे किंवा अनेक कारण या आमच्या बौद्ध समाजाकडून होण्याची दाट शक्यता आता निर्माण झालेली आहे। म्हणून या आजच्या मुंबई मराठी पत्रकार संघात होत असलेल्या अनुषंगाने आमचे जे काही आमदार साहेब महोदय आहेत, संघटनेचे नेते आहेत, आमच्यासारखे लढाऊ कार्यकर्ते आहेत, आम्ही पोलिसात तक्रार केलेली आहे। आम्हाला रितसर आरक्षण उपवर्गीकरण होईपर्यंत आम्हाला पोलीस संरक्षण मिळावं।